मित्रांनो, स्वामींकडून काय मागावे, कसे मागावे आणि या गोष्टी जर तुम्ही मागितल्या तर त्या गोष्टी लगेच मिळतात. नवीन वर्षात स्वामींकडून या गोष्टी तुम्ही नक्की मागून बघा. मित्रांनो, आपण सगळेच स्वामी सेवेकरी आहोत, स्वामींचे भक्त आहोत. मनापासून विश्वासाने स्वामींची सेवा करतो. परंतु बऱ्याचशा वेळेस आपण स्वामींकडून भरपूर चुकीच्या गोष्टी, चुकीच्या वस्तू आणि चुकीचं मागणं मागतो आणि त्यामुळे ते मागणं, त्या वस्तू, त्या गोष्टी आपल्याला मिळतच नाही. मग आपला विश्वास कमी होतो. आपल्याला असं वाटतं, मी एवढी सेवा करतोय, मी एवढं नाम जपतोय, तरी मला याचा अनुभव का येत नाही, मला प्रचिती का येत नाही, मला जे मागितलेलं आहे ते मिळत का नाहीये. आणि इथेच आपला सगळा घोळ होतो, इथेच आपण चुकतो. म्हणून मित्रांनो, समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की स्वामींकडून आपल्याला काय मागायचं आहे आणि कसं मागायचं आहे आणि केव्हा मागायचं आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की स्वामींकडून काय मागावे, कसे मागावे आणि स्वामींकडून काय मागू नये. आधी तुम्ही जाणून घ्या स्वामींकडून काय मागू नये. स्वामींकडून कधीच गाडी, बंगला, घर, पैसा, नोकरी, व्यवसाय, चांगला वर, चांगली वधू हे अजिबात मागू नका. ते परमब्रह्म आहेत, परमज्ञानी आहेत. त्यांना सगळं काही माहीत असतं की त्यांच्या भक्ताला, त्यांच्या सेवेकऱ्याला काय अडचण आहे, काय हवं आहे आणि काय नको. आपण सारखं सारखं सांगून मागून काहीच होणार नाहीये. म्हणून इथे समजून घ्या की स्वामींकडून काय मागावं. स्वामींकडून नेहमी काही मागायचं असेल तर घरात शांतता मागा. तुमचं कुटुंब, तुमचा परिवार सुखी राहावा हे मागा. घरात सगळे आनंदित राहावे हे मागा. सगळ्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहावं हे मागा. तुमच्या परिवाराचं, तुमच्या घराचं स्वरक्षण मागा. स्वामींचा आशीर्वाद मागा, स्वामींची कृपा मागा आणि स्वामींची साथ मागा. या गोष्टी स्वामींकडून मागायच्या आहे की स्वामी महाराज, तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा. सदैव माझ्या घरात शांतता असू द्या, आनंद असू द्या, सुख असू द्या, आरोग्य असू द्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर, माझ्या परिवारावर ठेवा आणि नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून माझ्या मेहनतीला, माझ्या नशिबाला साथ द्या. मग बघा, स्वामी जेव्हा आपल्या पाठीशी येऊन उभे राहतात, आपल्या सोबत येऊन उभे राहतात, त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, तेव्हा मग गाडी, पैसा, बंगला, घर, नोकरी, व्यवसाय, वधू, वर हे सगळ्या गोष्टी मग खूप क्षुल्लक असतात. मग ह्या आपोआप मिळायला सुरुवात होते. पण आधी त्यांची साथ तर घ्या, त्यांची कृपा, आशीर्वाद तर मिळवा, मग बाकी गोष्टी येतील. म्हणून स्वामींकडून मागायचं तर सुख, शांतता, आनंद, आरोग्य, सुरक्षा, कृपा, आशीर्वाद आणि स्वामींची साथ मागा. कसं मागायचं तर रोज मागू नका, अजिबात मागू नका. ज्या दिवशी सेवा सुरू कराल त्या दिवशीच स्वामींना सांगा काय तुम्हाला हवं आहे. शांतता, सुख, आनंद, आरोग्य, सुरक्षा, आशीर्वाद, कृपा, स्वामींची साथ हे मागा. आणि जेव्हाही स्वामींसमोर बसाल, जेव्हाही स्वामींचं दर्शन घ्याल, रोज घ्याल तर रोज फक्त बोला, स्वामी माझ्या सोबत राहा, स्वामी माझ्या पाठीशी राहा. बस एवढं मागा. बाकी सगळं आपोआप तुम्हाला मिळेल. स्वामी एवढं देतील की तुमच्याकडून सांभाळलं जाणार नाही. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.